तर मॅचला इथे सुरुवात होणार आहे. आजचा जो रात्रीचा खेळ आहे, रात्रकालीन क्रिकेट त्याची एक वेगळीच मजा असते आणि टेनिस बॉल क्रिकेटचे जे खेळाडू आहेत ते जे फ्लडलाईट क्रिकेट आहे त्याला खूप जास्त लाईक करतात आणि ते खेळायला एन्जॉय करतात. ते सज्ज होतात. आशुतोष व्यवहार तिथे इशारा करतात. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज मनोज, समोर स्ट्रायकर एंडकडे विश्वनाथ जाधव. 20 मिनिटं आहेत. त्यामध्ये तुम्हाला 4 ओव्हर त्या कंप्लीट करायच्या आहेत. कशा पद्धतीचा खेळ इथे मैदानाच्या आतनं साकार केला जाईल ते पाहण्याकरता सर्वच जण उत्सुक आहेत. त्या सर्वांचं आपण स्वागत करूया आणि मॅचला करूया सुरुवात. पहिला बॉल गोलंदाज मनोज कडनं विश्वनाथ करता. पहिलाच बॉल तिथे स्वीप करण्याचा प्रयत्न होतात. सगळ्यांचे हात आकाशाकडे गेलेत. अपील केले गेले, मात्र पंचांवर त्याचा प्रभाव नाहीये. अपील जेव्हा तुमच्या विरोधात चांगले खेळाडू असतात ना, तेव्हा प्रत्येक बॉल जो विकेट कीपरकडे जाईल त्यावर अपील अंगाला लागेल, त्यालावर अपील, त्या सातत्याचं ते चित्र क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. इथे मात्र बॅटची कडा आणि विश्वनाथ जाधवला माघारी परतावं लागेल. एक मोठी विकेट इथे मिळवली आहे. 0 या धावसंख्येवर विश्वनाथ जाधव त्याच्या पारीचा अंत झालाय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. डोक्यामध्ये जर आपण पाहिलं तर स्वीप याच फटक्याचं लक्ष ते आपल्याला पाहायला मिळालं आणि प्री माइंडेड बॅटिंग करत असताना तिथे माघारी परतवले. चांगली गोलंदाजी केली मनोजनं आणि माघारी परतवलं बॅटरला. विश्वनाथ जाधव गोल्डन डक या धावसंख्येवर माघारी येतोय. विकेटचं पतन, खेळाडू बाद. हे बघा रिप्लेमध्ये तिथे तुम्हाला दाखवलं जात आहे. पुन्हा एकदा शफल झाला आणि तिथे मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. बॅटच्या उलट्या भागाला चेंडू लागला आणि तर नंतर तो विकेट किपरच्या हातामध्ये गेला. मात्र एक प्लॅन त्याच्या तहेत बॅटिंग ती करत असताना विश्वनाथ पाहायला मिळाला. अगदी डोक्यात सेट होतं की मला 38 सर्कलला क्लिअर करताना लॉंग लेग, फाईन लेग त्या एरियातनं फटके खेळायचे आणि त्यामधनं चुकी झाली. तिथे गोल्डन डक या धावसंख्येवर त्याला माघारी परतावं लागलं. पहिला झटका लागलाय, मोठा झटका लागलाय असं म्हणायला हरकत नाही. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हकीम फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या रमजानचा महिना सुरू आहे, त्यामुळे आमचे जे मुस्लिम बांधव आहेत त्यांना नाईट क्रिकेट ते थोडं चांगलं पडतं. कारण उपवासाच्या महिन्यात दिवसा खेळणं ते त्यांच्याकरता कठीण असतं. त्यामुळे नाईट क्रिकेट जेव्हाही होतं तेही क्रिकेटला एन्जॉय करतात, क्रिकेट खेळण्याकरता मैदानावर येतात. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज मनोज चांगली गोलंदाजी केली आहे. कारण प्रमुख जो खेळाडू आहे त्याला स्वस्त्यात बाद केलंय. यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने कट केले बॉलला. बिटवीन द गॅप बॉल वेगानं चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. निघून जाईल का सीमारेषा पार? हो, इथे आलाय चौकार. या डावाचा पहिला कलात्मक स्ट्रोक, चौकार. 4 ऑफस्टम्पच्या बाहेर तिथे चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न होता. बॉलला टर्न केलं होतं आणि त्याला अचूकतेने हेरलं. बॉलला कट केला, बिटवीन द गॅप खेळला आणि आउटफील्ड खूप चांगली आहे या मैदानाची. आउटफील्ड फास्ट आहे आणि त्यावरनं घरंगळत हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. चौकारामध्ये परावर्तित झाला. टर्न चांगला मिळाला होता, मात्र आपली कलाकुसर फलंदाजी मधली ती तिथे हकीमनं दाखवली आणि खूप चांगल्या पद्धतीने हा चौकार तो परावर्तित केला. ज्या 4च्या मदतीनं धावसंख्या 0वरनं 4 या आकड्यावर. मनोज समोर हकीम. हकीम आणि आसिफ दोन बंधू ते सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न, मात्र यावेळी क्षेत्ररक्षक त्यानं आपलं काम ते चोखपणे बजावलं. चेंडूला स्टॉप केलं. 1 रन त्यावर समाधान मानायला भाग पाडलं. 1च्या मदतीनं धावसंख्या 5 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ तो या ओव्हरमधला तो कंप्लीट झालाय. त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 5 या आकड्यावर. असं नाही, प्रत्येक मॅच जी आहे ती वजीरच तुम्हाला जिंकून देईल. कधी कधी प्यादांनाही चांगली कामगिरी करून लढून जिंकावं लागतं आणि तेच काम या मॅच मध्ये करावं लागेल. कारण जो वजीर होता तो बाद झालाय, विश्वनाथ जाधव. त्यानंतर जे अन्य सहकारी आहेत त्यांना मैदानाच्या आतनं चांगला खेळ तो दर्शवत असताना या मॅच मध्ये चांगल्या धावा त्या धावफलकावर उभा कराव्या लागतील आणि तेच काम सध्या हकीम अगदी योग्यतेनं करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, चांगला चेंडू आहे.
इथे निर्धावच्या स्वरूपानं 5 चेंडूचा खेळ, तर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 धावा आहेत. हे बघा तिथे तुम्हाला दाखवलं जातंय गुणवत्ता आहे. गोलंदाज मनोजकडे चेंडूला दोन्ही बाजूने कट करू शकतो. एक बॉल डावकरे हाताच्या फलंदाजाला बाहेर काढला, हा बॉल उजव्या हाताच्या फलंदाजाला बाहेर काढला. यावेळेस मात्र अप्रतिम, याच करता तर आसिफला ओळखलं जातं. कट शॉट ऑफस्टमच्या बाहेर खूप चांगले खेळतो आणि इथे अगदी तो दर्जेदार स्लाइसचा फटका पाहायला मिळालाय. बॉल सीमा रेषा पार, चौकार 4. हे बघा तिथे तुम्हाला दाखवलं जाते आत येत होता आणि अगदी शेवटच्या क्षणी बॉलला खूप चांगल्या पद्धतीने कट केलं. वर लागला होता स्टिकरच्या जवळपास, मात्र जिथे खेळायचा आहे तिथे गेला आणि त्यामुळे हा चौकार तो आसिफला परावर्तित करता आला. चांगल्या पद्धतीचा हा कट शॉट आसिफच्या बॅटमधनं आपण पाहिला. या 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. या धावसंख्या पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्ती एखेरीस धावसंख्या 9 आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ आणि तदनंतर दाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 धावा. ओव्हर नंबर 2 ते प्रगतीपथावर येते आणि दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज संतोष जाधव उर्फ पिण्या जो दुसऱ्या ओव्हर करता आलाय. 9 धावा आहेत. 1 विकेटच्या पतनानंतर संदेश इलेव्हन गावदेवी धानेव आणि त्यांच्या विरोधामध्ये गोखिवरे असा सामना आपण पाहताय. सत्यसाई चषक 20-26 प्रोजेक्टेड स्कोर इथनं 45 दाखवते. 50+ या मैदानावर आतापर्यंत 5 ओव्हरच्या मॅच मध्ये चांगली टोटल ठरली आहे आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवे ते फ्लाइंग स्लीप, तो बॉलच्या खाली. हकीमला माघारी परतावं लागेल. विकेट क्रमांक 2, दुसरा झटका टीम संदेश इलेव्हन गावदेवी धानेवला. फलंदाज हकीम शेख बाद. समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र तिथे असफल राहिला. हे बघा तिथे तुम्हाला पुन्हा एकदा दाखवलं जातं युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक पाहत आहेत. बॉलला समोर उडवण्याचा प्रयत्न होता, एज घेतली आणि त्यानंतर हवेमध्ये राहिला. फ्लाइंग स्लीपची तिथे चांगली कामगिरी. संतोष जाधव पिण्या ज्याकरता ओळखला जातो, एक विकेट टेकर गोलंदाज आणि ती कामगिरी मैदानाच्या आतमधनं अगदी बखुबी निभवत असताना आपल्याला पाहायला मिळालं. अगदी भव्य दिव्य आयोजन आपल्याला या सत्यसाई चषक 20-26 च पाहायला मिळतंय. अगदी शानदार आणि जानदार आयोजन. फ्लड लाईट क्रिकेट तोंडाने बोलणं सोपं आहे, आयोजन करणं खूप कठीण आहे. कारण या जगात सगळ्या गोष्टीचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग आणता येत नाही. आणि नाईट क्रिकेट जर तुम्हाला ठेवायचं आहे तर मग तिथे भरीव निधीची गरज असते. आणि या संपूर्ण आयोजकांनी तो निधी उभा करून ही दर्जेदार स्पर्धा, कारण लाईट्स जर आपण पाहिलं ना तर खूप छान लाईट्स आहेत. अगदी लख्ख प्रकाश आपण जो म्हणतो ना तो मैदानाच्या आतमध्ये पडलाय. त्यामुळे खेळाडूंनाही चांगल्या क्रिकेटची अनुभूती ती घेता येते. फ्लड लाईट क्रिकेट त्याचा आनंदच वेगळा आहे, त्याची मजाच काहीतरी वेगळी आहे. तो फ्लड लाईट क्रिकेटचा आनंद सध्या आपण मैदानामध्ये घेतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज पिण्या जो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होते. वेळेच्या बाबतीत सहकार्य करावं लागेल, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चांगला बॉल थोडासा खाली राहिला, तिथे विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू आलाय. जय विश्वकर्मा एक लेजंड खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. जय ज्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत या मॅच मध्ये, कारण लवकर विकेट्स गेल्या. डावाच्या सुरुवातीला विश्वनाथ गोल्डन डकवर बाद झालाय. त्यानंतर हकीम तो थोडा काळ मैदानामध्ये संघर्ष करताना पाहायला मिळाला, मात्र त्याला अपयश आलं. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल वर लागला होता स्टिकरच्या जवळ. 1 रन त्यावर जोडली जाईल. धावसंख्येमध्ये वाढ होती, एकेरीकडनं दुहेरीकडे गेली, मात्र थोडासा खडतर प्रवास तो राहिला या धावसंख्येचा. कारण 9 बॉल लागलेत 10 धावा दाफलकावर लावण्याकरता आणि त्यामध्ये 2 महत्वपूर्ण विकेट्स त्याही बहाल झाल्यात. पिण्या एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहे, प्रदीर्घ कारकीर्द ती त्याची आपण आतापर्यंत पाहिली आहे. मग एक गाव एक संघाचं क्रिकेट असो, खुल्या गटाचं क्रिकेट असो, लीग फॉर्मॅट असो, या प्रत्येक फॉर्मॅटमध्ये पिण्यानं आपल्या खेळाची, आपल्या चांगल्या दर्जेदार खेळाची छाप त्याने नेहमीच उमटवली आहे.
यावेळेस मात्र आसिफ करता हा एक फसवा बॉल होता, कमी गतीनं बॉल टाकला होता आणि तो ओव्हर पिच केला. तिथे मात्र मोठ्या फटक्या मारण्याच्या नादात आसिफ त्याला माघारी परतावं लागेल. म्हणतात ना, लालच बुरी बला आहे. अगदी ती लालच आसिफला दिली आणि त्यावर मोठा फटका खेळण्याच्या नादात आसिफ माघारी परततोय. विकेटचं पतन खेळाडू बाद. हे बघा तिथे तुम्हाला दाखवलं जात आहे, चेंडूची गती कमी केली होती. त्यावर मोठा फटका खेळण्याकरता आमंत्रण दिलं होतं आणि ते आमंत्रण स्वीकारताना आसिफनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यावर एक चांगला झेल तो तिथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळाला. गुणवत्ता आहे या खेळाडूकडे आणि ती गुणवत्ता गोलंदाजीच्या माध्यमातून सध्या पिण्या दाखवतोय. फलंदाजाला शांत ठेवतोय. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर टीम धानेव थोडीशी स्ट्रगलमध्ये आहे. संदेश 11 हा संघ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नीरज उर्फ कलवा जो बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये जातोय. नीरज हे नाव त्यानं कोणी त्याला ओळखतच नाही. कलवा याच नावानं खरं तर त्याला ओळखलं जातं आणि खूप सारे खेळाडू आहेत क्रिकेटमध्ये ज्यांना टोपण नावानंच ओळखलं जातं. मग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलं तर विराट कोहलीला चिक्कू या नावाने ओळखलं जायचं. त्यामुळे टोपण नावं तीही खूप महत्वाची आहेत. संतोष जाधवला आपण पाहतोय, त्याला संतोष या नावानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कोणी आवाजच दिला नसेल. त्याला पिण्या याच नावाने ओळखलं जातं. अशी एक वेगळी ओळख टोपण नावाची ती असते आणि कलवा जो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. 10-3 अशी स्थिती आहे. संदेश 11 गावदेवी धानेव या संघाची. पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे. 50च्या जवळपास पोहोचण्याचं एक आता मोठं टास्क त्यांच्या समोर आहे आणि कलवा आणि जय ही जोडी काय इथे आपल्याला ही धावफलकावर जोडताना पाहायला मिळेल. मैदानात जय आणि कलवा जर आपण पाहिलं तर गुरु शिष्य अशी जोडी आपण म्हणू शकतो. कारण प्रदीर्घ कालकीर्द जयची आणि त्याच बोटाला धरून कलवा क्रिकेटमध्ये आलाय. इथे मात्र हा बॉल अगदी योग्य तऱ्हेने हाताळला, पेज जनरेट केला होता. च्या स्वरूपानं चेंडू निघताना पाहायला मिळतो. 1.5चा खेळ आणि त्यानंतर धावफलकावर धावसंख्या 10. खांद्याच्या आजारानं त्रस्त आहे मागच्या काही महिन्यांमध्ये संतोष जाधव पिण्या आणि इथे जर आपण पाहिलं तर चेंडू डिलिव्हर केल्यानंतर खांद्याकडे हात गेला त्याचा. गोलंदाजाचं आयुष्य हे इंजरीनीच त्रस्त आपल्याला खूप वेळा पाहायला मिळालंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप सारे खेळाडू आहेत जे गोलंदाजी करताना इंजर्ड झाले आणि मग सातत्यानं त्या इंजरीशी झुंजत असताना आपण त्यांना पाहिलंय. हे बघा तिथे रिप्लेमध्ये दाखवलं जातंय. चेंडूला तर खूप चांगलं डिलिव्हर केलं, मात्र त्यानंतर लगेचच पिण्याचा हात तो त्याच्या खांद्याकडे जाताना पाहायला मिळाला. 10-3 अशी स्थिती आहे. 1.5चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. हे मैदान असं आहे तिथे 50+ धावा, ज्याबरोबर खूप चांगली मॅच आतापर्यंत ज्या मॅचेस झाल्यात 4 नाईटमध्ये. इथे स्कूप करायचा होता किंवा आपण नो लुक म्हणू शकतो. त्या नो लुक प्रमाणे हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन ते झालं नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडू बरोबरच ओव्हर ती इथे समाप्त झाली. या 2 ओव्हरचा खेळ प्रतिषेधक 5च्या सरासरीनं 3 विकेट गमावल्यानंतर टीम संदेश 11 गावदेवी धानेव 10 या आकड्यावर. खूप जास्त पडला जातोय. पेनल्टीला सामोरं जावं लागेल. तुम्हाला जी निर्धारित 20 मिनिटाची वेळ दिली आहे ती निर्धारित 20 मिनिटं त्यामध्येच तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. खूप जास्त वेळ घालवला तर खेळाडू बरोबर अन्य काही पेनल्टी जी आयोजकांकडून लागू शकते, या गोष्टीची नोंद ठेवा. धावसंख्या 10-3 आहे. 2 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. जय विश्वकर्मा 2 बॉलमध्ये 1 वर बॅटिंग करतोय. तो स्ट्रायकर कडे आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय पार्थ. ओव्हर नंबर 3 मध्ये 3 ओव्हरमध्ये 3 वेगवेगळे गोलंदाज ते गोखेवरे संघाकडनं वापरलेले सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पार्थ आलाय. त्यावेळेस मात्र फटका तो हवेत पिण्या बॉलवर झेपावतोय, तिथे करतोय चुकी आणि त्या चुकीचं भुगतान करावं लागेल चौकारामध्ये. बॉल सीमा रेषा पार. कसा आणि कोणाच्या चुकीनं आलाय ते महत्वाचं नाहीये. इथे गरजेला चौकार येणं ते महत्वाचं होतं, कारण टीम खूप जास्त स्ट्रगलमध्ये होती. या स्ट्रगलमध्ये बाहेर निघण्याकरता एक मोठा फटका तो गरजेचा होता आणि तिथे तो मोठा फटका आलाय. बॉल सीमा रेषा पार. रन्स मिळतील 4. पार्थ यावेळेस जयचा हाही फटका फसलाय. बॉल हवेत आहे.
क्षेत्ररक्षक तिथे डाऊन द बॉल, एक चांगला झेल आणि संपला जय विश्वकर्माचा खेळ. बॅक टू बॅक विकेट्स त्या येत असताना पाहायला मिळत आहेत. रन तेवढ्याच्या धाफलकावर आतापर्यंत लागलेल्या नाही आहेत. हा बघा तिथे बॉल त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न होता, शरीरापासून दूर खेळला आणि तिथेच गोलंदाजाकरता संधी ती निर्माण केली आणि तिथे एक चांगला झेल. भावेश तो चेंडूच्या खाली होता, चांगला कॅच कर्णधार आहे आणि कर्णधाराची भूमिका अगदी योग्य त्याने बजावत असताना तिथे पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून 2 कॅचेस आतापर्यंत भावेशने पकडलेत आणि इथे माघारी परतवलंय. फलंदाज जयला विकेटचं पतन खेळाडू बाद. सलग 2 फटके ते हवेमध्ये खेळले. एकदा बचावला मात्र दुसऱ्यांदा नाही असं भावेशनं सांगितलं आणि जयला तिथे माघारी परतवलं. विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या सध्या 14 आहे. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ तो बाकी राहतोय. बघूया येणाऱ्या 4 बॉलमध्ये मंगेश यादव जो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय, त्याच्याकडनं कशा पद्धतीची कामगिरी होईल. पार्थ अगदी चांगली कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवर क्षेत्ररक्षकाच्या चुकीने जरी चौकार आला असला तरी तिथे आपल्या चांगल्या कामगिरीवर ठाम राहिला आणि त्यानंतर माघारी परतवलं जय विश्वकर्माला. आल्या आल्या मंगेशनं बॉलला उडवलंय. इट्स अ हाय अँड हँडसम डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खेळलेला हा दमदार क्वालिटी हिट षटकार. मंगेश जो मैदानामध्ये आलाय आणि आल्या आल्या त्याने एक चांगला फटका तो इथे पेशकश केलाय. अगदी ओव्हर दी बॉलर हेड हा स्ट्रोक त्यानं मैदानाच्या आतनं खेळला आणि बॉलला पाठवून दिलंय सीमारेषेच्या पार, षटकारामध्ये परावर्तित केलंय. चांगला फटका तो तिथे आपल्याला मंगेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला, ज्या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 20. कवेच चेंडूला पाहिलंय, सोडून दिलंय. बाकीचं काम पंचांवर सुपूर्द केलं. आशुतोष व्यवहार जिथे आमच्याशी जोडले गेलेत आणि त्यांच्या माध्यमातून इशारा आलाय. इट्स अ नॉन प्लेबल वाईट अतिरिक्त बाहेर होता. धावसंख्या 21, 21 धावा. 4 विकेटच्या पतनानंतर 2.3 चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. कवेच मात्र कट करण्याचा प्रयत्न आहे. फ्लाइंग स्लीप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत इथे फील्ड केला, 1 रन जे दाफलकावर जोडली गेली. अगदी लेट कट खेळलं होतं, करण्याचा प्रयत्न होता. लेगबायचा इशारा आलाय. देहेष्टीला तिथे बॉल लागला आणि नंतर एक सिंगल ती तिथे पळून पूर्ण केली गेली. मात्र इरादा लेटकटचा होता तिथे. पार्थ तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. समोर कलवा. आतापर्यंत आपलं खातं त्यानं उघडलेलं नाहीये. 2 बॉल फेस केलेत आणि दोन्ही डॉटच्या स्वरूपानं ते विकेट किपरच्या हातामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा बॉल गोलंदाज पार्थ कडनं. या ओव्हरच्या आतापर्यंत आपण जर पाहिले तर 4 चेंडू समाप्तीला आलेत. यावेळेस मात्र चेंडूला पाहिलंय, सोडून दिलंय. बाकीचं काम पंचांनी पूर्ण केलंय. इशारा केलाय वाईटचा. अतिरिक्त रन त्याच्यामध्ये वाढ होतीये. धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या 23. या ओव्हरमध्ये रन्स येत आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन्स येत नव्हत्या, मात्र या ओव्हरमध्ये आतापर्यंत 13 धावा आल्यात. यावेळेस पुन्हा एकदा वळवण्याचा प्रयत्न केला. कलवा मात्र इथे 1 रन कंप्लीट केली. दुसऱ्या धावेकरता येण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मला वाटतंय पंचांकडनं इशारा लेग बाईज आहे, त्यामुळे बॅटच्या स्वरूपाने याही बॉलवर रन नाही आहेत. मात्र 2 आल्या टीमच्या खात्यामध्ये. या 2च्या मदतीनं जाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि 25 धावा 4 विकेटच्या पतनानंतर. 2.5 चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. धानिवकरांना थोडंसं शांत ठेवलंय. ज्या पद्धतीनं फलंदाजी करण्याकरता ओळखलं जातं, बिलकुल त्याचा विपरीत खेळ तो सुरू आहे मैदानातनं. यावेळेस मात्र बॉल अप्रतिमतेनं खेळलाय. बॉल चाललाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. आतापर्यंत शांत असलेला कलवा ज्यानं एक दर्जेदार फटका खेळलाय आणि आपल्या टीमला चांगल्या स्थितीमध्ये नेलं. हे बघा तिथे हेलिकॉप्टर आणि तोही कव्हर मध्ये. बॉल गेलाय सीमारेषा पार. चौकार 4. सन्माननीय जयजी माळी साहेब ज्यांचं या मुख्य मंचावर आगमन होतंय. जयजी माळी आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एक डॅशिंग अँड डायनामाइक पर्सनॅलिटी आहे जयजी माळी साहेब, ज्यांचं आपण या मुख्य मंचावर शुभागमन ते होत असताना पाहताय. ला 4 अशी स्थिती आहे. 3 ओव्हरचा खेळ झाला. आता मात्र सुस्थिती ती संदेश 11 गावदेवी धानिव संघाची पाहायला मिळतीये, कारण या मैदानावरची एक परफेक्ट टोटल 50+ आहे आणि त्या दिशेने वाटचाल करण्याकरता ज्या धावसंख्येची एक मोठ्या ओव्हरची गरज होती आणि ती मोठी ओव्हर आली. 16 धावा आल्या या ओव्हरमध्ये. जर आपण विचार केला
पुन्हा एकदा संतोष जाधवला आणलंय, कारण त्याने ओव्हर नंबर 2 मध्ये 2 विकेट घेताना फक्त एकच धाव खर्च केली होती. चांगली गोलंदाजी पिण्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. तोच पिण्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येतोय. समोर मंगेश यादव ज्याने एक दमदार हिट तो मैदानात खेळलाय. षटकार आपल्या डावाची सुरुवात करताना खेळला. त्यावेळेस मात्र हा बॉल टप्पा खाल्यानंतर बाहेर निघाला. फलंदाजाला बीट करताना विकेट किपर जाण्यामध्ये गेला. हे बघा तिथे रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे. बोट फिरवली होती चेंडूवर. वा काय चेंडू होता. रिप्ले मध्ये खूप छान मजा होती तो चेंडू पाहण्याकरता, कारण टप्पा खाल्यानंतर अगदी हातभर वळण ते चेंडूला मिळवलं होतं आणि त्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. त्यावेळेस मात्र बॅटची आउटसाइड एज फ्लाइंग स्लीप मध्ये गेलाय. तिथे एक रन ती कंप्लीट झाली आहे. दुसरी करता कॉल नाहीये. एकावरच समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी करतोय पिण्या. चेंडूवर आपली बोट फिरवतोय. मॅजिशियन जे जादू करतात ना, तसेच क्रिकेटच्या मैदानात गोलंदाज जादू करतात आणि त्याच काम जर आपण पाहिलं तर सध्या पिण्या करतोय. अगदी चेंडूवर खूप छान पद्धतीने बोट फिरवतोय आणि बॉलला बाहेरच्या बाजूने काढताना तो यावेळेस मात्र यष्ट्या उद्ध्वस्त क्लीन बोल्ड फलंदाज बाद. सन्माननीय रवींद्रजी ठक्कर साहेब इथे उपस्थित होत आहेत. प्रथम नागरिक ग्रामपंचायत टिवरी आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हे बघा तिथे रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे सांगितलंय पिण्यानं तिथे कलवाला आणि त्याला परतीचा प्रवास तो करायला भाग पाडलाय. क्लीन बोल्डच्या स्वरूपानं माघारी परतवलंय. विकेटचं पतन. खेळाडू बाद. चांगली गोलंदाजी करतोय पिण्या, कारण आतापर्यंत पिण्याला खेळणं ते कठीण गेलंय. पिण्या नावाचा एक कठीण प्रश्न तो आलाय टीम धानीव करता आणि पिण्यानं अक्षरशः रोखून धरलंय, कारण आतापर्यंत कुठलाच फलंदाज तो त्याच्या विरोधात खूप चांगली बॅटिंग करू शकलेला नाहीये. कारण आतापर्यंत त्यानं बॉल टाकले तब्बल 9 आणि त्यामध्ये रन्स किती दिलेत तर 2 आणि विकेट 3 मिळवल्यात. म्हणजे त्याच्या नावासमोर 2-3 असा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये बिलकुल आपल्याला जी पाहायची सवय आहे ना, त्याच्या वेगळा खेळ सुरू आहे. 2 धावा देत 3 विकेट मिळवल्यात. 9 बॉलमध्ये अगदी चांगली गोलंदाजी पिण्याने केली आहे. रात्रकालीन क्रिकेटमध्ये कारगीर गोलंदाजी ती आपल्याला पिण्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. नवीन फलंदाज नंदन विश्वकर्मा जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. चांगला बॉल त्याला फ्लिक केलंय. तिथे बॉलला फक्त दिशा दिली. अलॉंग द कार्पेट चाललाय. डबल करता कॉलिंग आहे, कारण सॉफ्ट हँडलला खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चांगली बॅटिंग करतोय नंदन आल्या आल्या. खूप या मैदानावर रात्री तेवढ्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालेले नाहीयेत. त्यामुळे सिंगल डबल्स त्या खूप महत्वाच्या असतील. तुम्ही फ्लिकचे फटके असतील किंवा ड्राईव्ह जे केले जातात ते तुम्हाला इथे करावे लागतील आणि सिंगल डबल का होईना मात्र त्या धावफलकावर कंटिन्यू जोडत राहावं लागेल. धावसंख्या 32 आहे. आखुटप्याचा बॉल आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तो बॉलवर येतोय आणि इथे कॅच कॅरी केला जातोय. नंदन विश्वकर्मा त्याला माघारी परतावं लागेल. एक मोठी विकेट ती ते संपादित झाली आहे. फलंदाज नंदन बाद. आखुटप्याचा बॉल होता. मोठ्या फटक्याकरता जायचं होतं मात्र स्टिकरच्या जवळ पुन्हा एकदा चेंडू लागला आणि ज्यानं उसळी घेतली हवेमध्ये. तिथे चांगली फिल्डिंग ती पाहायला मिळाली. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक होता आणि त्यानं हा झेल टिपला. माघारी परतवलं नंदनला. नंदनच्या पारीचा अंत केलाय. नवीन फलंदाज अक्षय राजभर जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र पडझड ती आपल्याला पाहायला मिळते, कारण जवळपास 6 विकेट्स गेल्यात. त्यामुळे निम्म्यापेक्षा जास्तीचा संघ तो मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय. धानीव संघाकरता या मॅच मध्ये काही चांगलं होतंय असं चित्र नाहीये. 32ला 6 आहेत. विश्वनाथ जाधव 0वर बाद झाला, मात्र त्यानंतर पडझड ती काय थांबायचं नाव घेत नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय पिण्या, ज्यानं आतापर्यंत विकेट मिळवल्या. 4 रन खर्च केल्या. 4 काय आपलं फायपर ते इथे कंप्लीट करेल. पुढचा बॉल इथे मात्र बिहाइंड द विकेट फटका खेळायचा होता. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही. बॉल आलाय डॉट. पिण्याची गोलंदाजी लाजवाब राहिली आहे.
कारण पिण्यानं टाकले 12 बॉल. ज्या 12 बॉलमध्ये त्यानं रन्स दिल्या 4 आणि विकेट मिळवल्या 4. अगदी अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण ते पिण्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. पहिल्या 4 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावसंख्या एकंदर 32 आहे. येणारे शेवटचे 6 बॉल कसा खेळ असेल. 2 बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. बरोबर जर आपण पाहिलं तर 20 मिनिटात 4 ओव्हर झाल्यात. त्यामुळे पुढचा गोलंदाज लगेच आणायचा आहे. कारण 4 ओव्हर नंतर 5वा गोलंदाज तो तुम्हाला त्याच मिनिटांमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणायचा असतो. हेही ध्यानात असणं गरजेचं आहे. 20 मिनिटं 4 ओव्हर करताच नाही, 4 ओव्हर कंप्लीट करून शेवटच्या ओव्हरचा गोलंदाज तो तुम्हाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणणं बंधनकारक असतं. सध्या जर आपण पाहिलं तर विश्वनाथ 0, आसिफने बनवला 4, हकीमने बनवल्या 5, जयने बनवल्या 5, नीरजने बनवल्या 4, मंगेश 7 वर बॅटिंग करतोय. मैदानाच्या आतमध्ये नंदनने बनवल्या 2. म्हणजे एकही बॅटर डबल फिगरमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळालेला नाहीये. त्यामुळे अडचणीमध्ये संदेश 11 गावदेवी धानीव. शेवटचं षटक हाताळण्याकरता राहुल जॉन जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया राहुल जॉन त्याची गोलंदाजी कशी असेल, कुठल्या टप्प्यावरचा मारा तो मैदानाच्या आतनं करताना आपल्याला पाहायला मिळेल. समोर स्ट्रायकर एंडकडे 2 आता लेफ्ट हँडर बॅटर ते मैदानामध्ये येत. पहिला बॉल इथे जर आपण पाहिलं तर फलंदाजाला बीट करतोय. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय मंगेश. तो स्ट्रगल मध्ये आहे. 1 ते 2 मोठे फटके खेळणं आता त्याच्याकरता गरजेचं झालंय. कारण टीम ती 45 प्लस धावफलकावर लावाव्या ही आशा जरूर आहे टीमला. राहुल जॉन पुढचा बॉल घेऊन यावेळेस मात्र चेंडूला पाहिलंय, सोडून दिलंय. पंचांनी तिथे अंपायर रिव्ह्यू आहे. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय, चेक केलं जात आहे. अंपायर रिव्ह्यू आहे. तपासलं जात आहे तिथे विरल नायर आहेत तिसरे पंच म्हणून ते चेक करतायत. बघूया काय डिसिजन येईल. एक बॉल इथनं आता महत्वाचा बनतोय. संदेश 11 इट्स अ फेअर बॉल. सलगचा दुसरा डॉट आलाय. 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपाने आलेत. शफल झाला होता ऑफस्टम्पच्या बाहेर. त्यामुळे तिथे हा फेअर बॉल तो येत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र उडवलंय. आता पाठवलंय गगन भरारीवर. अवाक्य बाहेर आहे. बॉल जाईल सीमा रेषा पार. एक दमदार हिट तो मंगेशच्या बॅटमधनं आलाय. षटकार. कालची नाईट जर आपण पाहिली तर कालच्या रात्री 38 धावा त्या चेस झालेल्या नाहीयेत पहिल्याच मॅच मध्ये. त्यामुळे इथे कुठलीच टोटल छोटी किंवा मोठी नाहीये. लढणं गरजेचं आहे. 38 धावा या राफल कव्हर लागल्यात. कमी गतीने टाकलं, फसवलं, चकवलं, विकेटच्या मागे नेलं. निर्धाव बॉल तो इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत चांगला बॉल होता, आत आला होता. याआधी बाहेर काढण्याचा प्रयत्न होता, यावेळेस आत कमी गतीनं आत आणलं आणि त्यामुळे बॉल निर्धावच्या स्वरूपाने निघाला. 4 बॉलमध्ये 6 आल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. चांगला बॉल टप्पा खाल्यानंतर अनपेक्षित बाउन्स ज्याला म्हणतात तो अनपेक्षित बाउन्स होत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. पुरतं अडकवलंय, पुरतं बंदिस्त ठेवलंय. एकही बॅटर ज्यानं अगदी चांगली बॅटिंग केली असं म्हणू शकत नाही. संपूर्ण संदेश 11 गावदेवी धानीवचा संघ तो अडचणीमध्ये बॅटिंग करतोय असं चित्र आहे या संपूर्ण सामन्यामध्ये. शेवटचा बॉल आहे या पूर्वार्धाच्या खेळाचा. चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉल जमिनीशी संलग्न चालला. क्षेत्ररक्षक वा चांगली कामगिरी तिथे आपल्याला पाहायला मिळाली. 2 रन त्या तिथे कंप्लीट झाल्यात.
इथे 2 धावा तर कंप्लीट झालेल्या आहेत आणि ओके, चेक केलं जातं तिथे, कारण बॅट मला वाटते आधीच हातातनं पडले आणि त्यामुळे तिसऱ्या पंचाची मदत घेतली. बघूया तिथे किती रन येतील. सध्या राफलकावर मॅच आपण नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे जाणार आहोत. टिवरी स्पोर्ट्स टिवरी आणि श्रीराम ओळा दोन्ही संघाचे जे कॅप्टन आहेत, आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधा. श्रीराम ओळा संघाचे संघनायक आणि त्यांच्या विरोधामध्ये टिवरी स्पोर्ट्स टिवरी अशी एक मोठी मॅच ती आपल्या भेटीला येणार आहे. आणि जशी उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल, मायक्रोफोनवरनं आपल्यासोबत जॉईंट होतील तुषार, एक युवा टॅलेंटेड समालोचक आहेत. खूप चांगलं समालोचन त्याच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतं आणि ते उत्तरार्धाच्या खेळात आपल्यासोबत मायक्रोफोनवरनं जॉईंट होतील. दोन धावा कंप्लीट आहेत. 40 रन धावफलकावर लागल्यात विजयाकरता. 41 या धावसंख्येचं लक्ष. थँक्यू. आवाज ऐकलात आपण यापूर्वी, अर्थातच अक्षयजी पांडव सरांचा. पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं. करूयात मडपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय सुंदर दर्जाची क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. अर्थातच सत्यसाई चषक 2026चा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपल्याला खार्डी कोशिंबेच्या अगदी या सुंदर अशा कोसमाईच्या क्रीडांगणावरती पाहायला मिळते. अर्थातच या परिसरातील सर्वाधिक सुंदर असं व्यक्तिमत्व क्रिकेटला सातत्यानं ज्यानं वाव दिलाय, अर्थातच प्रभाकर शेठ पाटील आणि त्यांचंच हे सुंदर असं मैदान. आणि त्या मैदानावरती अगदी आई कोसमाईच्या नावानेच अगदी या मैदानाचं उद्घाटन आपण बघितलं कोसमाई चषकामध्ये आयुष म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये. आता जाऊयात आजच्या वेळापत्रकातील अगदी दिवस क्रमांक 5 आणि दिवस क्रमांक 5 मधील हा पहिला मॅच. टीम गोखिवरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये अर्थातच संदेश 11 धानिव या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. पहिल्या डावाचा नुकताच खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर संतोष 11 धानिव टीमने अगदी खूप चांगल्या
पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये धावा बनवल्या गेल्यात. 40 बनल्यात आणि 41चं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये टीम संदेश 11 गावदेवी धानीव संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला गेला. त्याच्या विपक्षामध्ये संघ पाहायला मिळतो अर्थातच गोकिवरे. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल विश्वनाथ जाधव, स्ट्राईक एंडवरती संतोष जाधव अर्थातच पिढा या नावाने फार मोठी प्रसिद्धी आहे. आणि दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडवरती भावेश पाटील टीमचे कॅप्टन. मॅचला सुरुवात, पहिला बॉल ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर थोडीशी उसडी या बॉलने घेतली, चाललाय सरळ अगदी विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलाच बॉल येते डॉट बॉल. हा ऍक्शन रिप्ले दाखवला जातो. आडव्या बॅटने लपटण्याचा प्रयत्न केला, बॅटने बॉलचा संपर्क नाहीये. पहिलाच बॉल डिड अँड स्पॉट आलाय डॉट बॉल. विश्वनाथ जाधव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, बॉल तयार, कट करण्याचा प्रयत्न. अगदी मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली गोलंदाजी पहिल्या डावात अगदी विश्वनाथच्या माध्यमातून. फलंदाजी नाही चांगली झाली, परंतु माझ्या संघासाठी आता मला चांगली गोलंदाजी करायची आहे. या ठिकाणी उपस्थित झालेत दिलीपजी भगत साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एक सुंदर व्यक्तिमत्व, नेहमीच क्रिकेटसाठी वाव देणारं व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं गेलं. टॅप करण्याचा प्रयत्न होता, यश क्षेत्ररक्षक बीट झाले, शॉट थर्ड मॅनला. आता बॉल ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षक तत्पूर्वी बॉलला उचलून फेक होईल, तत्पूर्वी पंचांचा इशारा आला, बाईकच्या स्वरूपात एक धाव. पहिल्या डावात देखील गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आणि दुसऱ्या डावात देखील आता विश्वनाथ जाधवचा बोलबाला पाहायला मिळतोय. पहिल्या 3 बॉलवरती फक्त आणि फक्त एकच धाव आतापर्यंत खर्च केलाय आणि आता मात्र स्ट्राईक एंडवरती आलेत डावखोर शैलीचे 20 स्फोटक असे फलंदाज अर्थातच भावेश पाटील. याही नावाची चर्चा सातत्यपूर्वक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये केली जाते. आता आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षक जर पाहिलं गेलं तर नीरज अर्थातच कलवायना आपण बघतायत. एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा विश्वनाथ तयार, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इरादे मोठे फटके खेळण्याचे आहेत, डायरेक्ट हिट केला जातोय परंतु नाही लागणार. याही बॉलवरती धावा मिळतात लेग बाईच्या स्वरूपात. या डावात आतापर्यंत बॅटच्या सानिध्यातून एकही धाव आलेला नाही आहे अवघ्या 4 बॉलमध्ये, परंतु धावा बाईच्या स्वरूपात लेग बाईच्या स्वरूपात येत आहेत. फार महत्वाचं झालेलं आहे. पहिल्या ओव्हरमधील 4 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. धावा फटकावरती लागल्या गेल्या 2च्या घरामध्ये. सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि खरं तर दिवसाचं क्रिकेट वेगळं पाहायला मिळतं आणि रात्रकालीन क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन वेगळ्या धाटणीचं पाहायला मिळते. ऑफ स्टिकच्या बाहेर चप्पल झालेत, फटका छान खेळलाय, बॉलला पाठवले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संतोष जाधव पिण्याच्या बॅटमधून 4 धावेंसाठी हा खणखणीत चौकार. हा ऍक्शन रिप्ले ऑफ स्टिकच्या बाहेर चप्पल झाले आणि फटक्याला अगदी पहिलाच मन बनवलं की मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. यापूर्वी संतोषला आपण शांत पाहिले, परंतु आता शांत राहून इथे चालणार नाहीये, मोठे फटके खेळायचे आहेत. संतोषला देखील माहित आहे आणि संतोषच्या बॅटमधून 4 धावेंसाठी हा चौकार पाहायला मिळालाय. चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल पहिल्या अगदी ओव्हरचा खेळ आपण पुरेपूर बघतायत. 5 बॉल फेकून झालेत, धावा फटकावरती 6. 41चं टार्गेट तितकंही छोटं नाहीये, कारण की नेहमीच आपण पाहत असतो ज्या ज्या वेळेला छोटी धावसंख्या असते तिथे मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत मॅच रंगत असताना दिसते. चला दोन्ही टीमचे कॅप्टन येतील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथच्या माध्यमातून. इथे टो क्रशर यॉर्कर पाहायला मिळाला. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये एक धाव पाहायला मिळेल. पंचांचा इशारा आला लेग बाईच्या स्वरूपात. पहिला ओव्हरचा खेळ नितांत नुकताच कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. 41चा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम गोखिवरे या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. येणारा आता 4 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये शिल्लक राहील आणि 4 षटकांमध्ये जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये धावा या वेगाने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बनवायच्याच आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आता टॉस बॉक्स मध्ये प्लीज जॉईन व्हा. मला वाटते टीम ओळस टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि टिवरी स्पोर्ट टिवरी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी जॉईन व्हायचंय. श्रीराम फाउंडेशन ओळ आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम टिवरी स्पोर्ट टिवरी या पुढची एक महत्वाची बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 ला झाली सुरुवात. अक्षय राजभर
पहिला बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा, अगदी इथे चुकी केल्या शॉर्ट थर्डमॅनला. बॉल झाला फरार, चेंडू सीमारेषे पार. संतोषच्या बॅटमधून हा खणखणीत आणखीन एक दर्शनीय स्ट्रोक, चौकार. चांगला फटका ऑफस्टिकच्या बाहेर, अगदी बॅटचा स्विंग प्रॉपर पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले. अर्थातच आसिफ त्या ठिकाणी होते आणि त्यांनी चुकीचं क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये केलं आणि मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती अक्षय रायवरच्या विपक्षामध्ये चौकार वसूल केलाय. अर्थातच संतोष जाधव पिण्या या नावाने सातत्यानं या खेळाडूची पसंती राहिले. अक्षय राजभर देखील कमी नाही आहेत. वसई विरार प्रीमियर लीग मध्ये जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा कट केलाय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, याही बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक सल्लगचा हा दुसरा चौकार. का बॅटिंग करतोय, चहू बाजूने फटके खेळण्याची क्षमता या फलंदाजामध्ये. ऍक्शन रिप्ले हा अगदी जागा बनवल्या फटक्यासाठी आणि काय फटका खेळलाय. कडक स्ट्रोक पाहायला मिळाला, चौकार आलाय. संतोषला माहिती आहे पहिल्या 2 षटकामध्ये वेगाने धावा घेतल्या तर आपल्या धावा देखील डेफिनेटली वेगाने बनतील. ऍक्शन रिप्ले सातत्याने दाखवले जात आहेत. पुन्हा एकदा कलात्मकतेचा नजारा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जय विश्वकर्मा बॉलच्या मागे धावतायत, परंतु शेवटच्या क्षणाला चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आतमध्ये बॉलला ढकलले, तिसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज पलटलेत आणि इथे 3 धावा रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती. अगदी मैदानाच्या आतमध्ये भावेश पाटील आणि त्याच्या सहित संतोष जाधव पिण्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. 3 धावेच्या मदतीनं टीमची टोटल धावफटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. अर्थातच 18 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. खरं तर या मॅच मध्ये जे टार्गेट आहे 41चं ते असं आता मोठं वाटत होतं, आता ते मात्र कमी प्रमाणात पाहायला मिळते, कारण की सिंगल डबल येतात, धावा येतात, चौकार येतात आणि त्याच कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये वेगाने धावा बनताना दिसतात. येस, या ठिकाणी पाहिले सेफ आहे, चौकार हा सेफ आपला पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले हे सातत्यानं 20 नेटवर्कवरती दाखवले जातात. अक्षय राजभर थोडंसं प्रेशर या गोलंदाजावरती जाणवलं जातं. त्याचं मूळ कारण राहिलंय पहिल्या 3 बॉलवरती अगदी 11 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. धावा धावफटकावरती 18 लागल्यात. रिक्वायर 100 6.57चा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात करण्यात आलाय. 38 सर्कलच्या थोडासा हलकासा बाहेर बॉल निघून जातोय. तत्पूर्वी भावेश पाटीलच्या बॅटमधून एक सिंगल येईल. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 19 धावा. चला, जसंही दुसरं षटक कंप्लीट होईल आपण टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत. त्या ठिकाणी अक्षयजी पांडव सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत. 1.4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 19 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 41चा पाठलाग करत असताना जी सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात झाली. मैदानाच्या आतमध्ये हा पुन्हा एकदा चेंडू हाताळावा लागेल. पंचांचा इशारा, डेड बॉल आलाय. खरं तर या स्पर्धेने एक वेगळंच वलय या पालघर जिल्ह्याला लाभले गेले. ज्याप्रमाणे डे नाईटचं क्रिकेट आपण बघतायत या परिसरामध्ये कमी प्रमाणात पाहायला मिळतंय, परंतु या गावाने सातत्याने आता या मैदानावरती मोठमोठ्या स्पर्धा भरवण्याचा अगदी जो जिम्मा आहे तो उचलला गेलाय. नुकताच पार पडलेली प्रभाकर शेठ पाटील यांची कोसमाई चषक, त्याही मध्ये खूप चांगला खेळ प्रत्येक संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्यानंतर या मैदानावरती सुरू असलेला हा क्रिकेटचा महासंग्राम 47 चषक 2026. ऑन साइडला फटका इथे चांगलाय, जसा टाकला तसाच पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संतोष जाधव थांबण्याचं नाव घेत नाहीये. बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाव्यांसाठी षटकार. अक्षय राजभर थोडासा का होईना माघ ठरलाय, पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल परंतु खेचून मारलाय. पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि इथे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार आलाय. आता प्रत्येक खेळाडूचे हात आता कमरेवरती गेलेत, धावा बनतायत. याही पुढचा बॉल ऑफ साइडला, खूप चांगला फटका. मिड ऑफ आतमध्ये आहे, लॉंग ऑफला कोणी नाहीये. नीरज कलवा बॉल पर्यंत पोहोचणार नाहीये. नो चान्स फॉर द फिल्डर. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला, चौकार आलाय आणि या चौकाराच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ कंप्लीट होत असताना 41चं लक्ष आहे. 29 बनल्यात. सन्माननीय जयजी माळी साहेब, आपल्याला विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे कॉइन स्पिन करणार आहोत. दोन्ही कॅप्टन जे आपल्यासोबत जोडले जात आहेत, सन्माननीय जयजी माळी साहेब एक डॅशिंग आणि डायनामिक पर्सनॅलिटी आहे.
त्यांच्या शुभस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. आई कोसमाई आणि सत्यसाई चषक असे 2 कॉल आहेत. आई कोसमाई असा कॉल दिला आणि अगदी आई कोसमाईचं नाव येते. धन्यवाद. इथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय असेल? शतरक्षण. शुभेच्छा असतील. मॅच सुरू आहे त्यामुळे खूप जास्त वेळ घेणार नाही आपला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू अक्षयजी पांडव यांचा आपण टॉस बॉक्समध्ये आवाज ऐकलात. अर्थातच टॉस जिंकलाय टीम टिवरी स्पोर्ट अर्थातच टिवरीने आणि प्रथम मला वाटते क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात ओव्हर क्रमांक 3 नंदन आलेत. पहिला बॉल ऑफसाईडला खूप चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आता इनफिल्ड मधून वेगाने बॉलपर्यंत पोहोचले. एक धाव कंप्लीट केले. संतोषचा वेग पहा, परंतु त्याहून सुंदर भावेश पाटील वेगाने सुटले गेले. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पाहायला मिळतील. जबरदस्त रनिंग पिटवली विकेट. आज जणू काही खेळपट्टी आहे ना, संतोषच्या प्रेमामध्ये पडले. ज्याप्रमाणे संतोष धावतोय, धावा बनवतोय, चौकार मारतोय, षटकार मारतोय, सर्व काही गोष्टी संतोषच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. 31 बनल्यात. आता फक्त 10 धाब्यांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये राहिलंय. पुढचा बॉल पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला बॉल सबमरीन डिलिव्हरी मी तर म्हणेन या बॉलला, कारण की पडल्यानंतर थोडासा उसळी घेतली. आता पाहूयात पंचांचा इशारा आलाय. तिसऱ्या पंचाची मागणी या ठिकाणी केली. पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेण्यात आलाय. आमचे तिसरे पंच अर्थातच पालघर जिल्ह्यातील लोकप्रिय असलेले क्रिकेटचे सातत्यानं दिवाने राहिलेत. अर्थातच विरलजी नायर सरना आपण बघणार आहोत. थोडाच वेळात निर्णय येईल, परंतु बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये संतोष जाधव पिण्याची अर्थातच वाखाणण्याजोगे राहिले. ग्रेट बॅटिंग. कौतुक करावं तितकं कमी राहील फलंदाजाचं, कारण की प्रत्येक बॉलवरती धावा येत आहेत. ही एक महत्त्वाची गोष्ट राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये टीम गोखीर संघासाठी. विश्वनाथ नंदनला काहीतरी कानमंत्र देतोय. मॅच जिंकायची आहे. विकेट आणि डॉट बॉल सातत्याने जर आले तर मॅचमध्ये पलटवार करू शकतो टीम धानीव. डिसिजन पेंडिंग. यस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. पंचांचं कौतुक करेन, कारण की नेहमीच या परिसरामध्ये जर पाहिलं गेलं तर ज्या ज्या वेळेला स्पर्धा असतात याच पंचांची मागणी ही सातत्याने केली जाते. आता फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू या ठिकाणी लॉस झालाय. यापूर्वी आपण आता रिव्ह्यू कुठल्याही प्रकारचा घेऊ शकणार नाहीयेत. वन बाउन्स फॉर दी ओव्हर. पंचांचा इशारा आलाय. 31 धावा फटकावरती लागल्यात. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉल होती. नंदन अखूट टप्प्याचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये इथे खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि अर्थातच पडल्यानंतर उसळी घेणाऱ्या बॉलवरती इथे बॅटची इनसाइड एज लागली आणि तिथे पहिला धक्का लागलाय टीम गोखिरे 11 या संघाला आणि भावेश पाटीलच्या खेळीला लागलाय पूर्णविराम. हा ऍक्शन रिप्ले पडल्यानंतर भरपूर भावून झाला. जशी विकेट गेली आणि त्यानंतर जे काही दृश्य ऑनस्क्रीन पाहायला मिळालं, भावेश निराश, हताश आणि हतबड मनाने मैदान सोडावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. अर्थातच राहुल जॉन, आणखीन एक मातब्बर फलंदाज टीम गोखिरे संघाचे. VVPL खेळत असताना खूप चांगलं कार्य राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि नुकताच पार पडलेली त्या स्पर्धेमध्ये खूप चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून राहिली गेली. धावा फटकावरती लागल्या गेल्या. स्कोर कार्डवरती 31च्या घरामध्ये 41चं लक्ष होतं. जबरदस्त कामगिरी मी तर म्हणेन नंदन विश्वकर्मा या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिली गेली. क्रिकेटसाठी प्रत्येकाने वेळ दिलाय. ती जर पाहिलं गेलं तर आजच्या दिवसामध्ये दिवस रात्र क्रिकेटमध्ये पहिला मॅच आपण बघतायत. विकेट गेलाय. तिसऱ्याच बॉलवरती नंदनने विकेट घेतलाय. विश्वनाथने सांगितल्याप्रमाणे इथे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नंदनला देखील माहिती आहे मॅच अजून देखील संपलेली नाही आहे. क्रिकेटमध्ये अशक्य काही नाही आहे. इथून देखील टीम धानीव संघ विजय होऊ शकतो, परंतु त्यासाठी घ्यावे लागतील विकेट आणि सातत्यानं डॉट बॉल. 31 बनल्यात. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 संख्येवरती पहिला धक्का हा बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला. पुन्हा एकदा नंदन विश्वकर्मा बॉलिंग ट्रॅकवरती तयार. स्ट्राईक एंडवरती डावकरा शैलीचा आणखीन एक घणाघाती फलंदाज राहुल जॉन. पहिला बॉल खूप चांगला फटका पाहायला मिळतो. फ्लिक केलाय. ऑन साईडला बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलपर्यंत येतील. एक सिंगल प्राप्त केलंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु एकच धावेवरती इथे सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या
धाव फटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 32च्या घरामध्ये. इथून जर काय ना सिंगल डबल जरी आला ना तर धावाला नो डाऊट अबाउट इट 41चा पाठलाग हा सहजरित्या सोप्या पद्धतीने होऊ शकतो. परंतु मैदानाच्या आतमध्ये अचूक टप्पा आणि भेदक मारा नियंत्रणावरती स्वार होता असताना इथे चांगल्या दर्जाची गोलंदाजी करणं आता मात्र टीम धानिव संघासाठी तितकीच महत्वाची राहील. या पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉल होती. या स्ट्रायकेटवरती संतोष या मैदानावरती तडपलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इरादे मोठा फटका खेळण्याचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आला. डॉट बॉल या ठिकाणी उपस्थित झालेत या गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व नेहमीच क्रिकेटला ज्याने वाव दिलाय एक डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी या गावातील दमदार उद्योजक प्रभाकर शेठ पाटील यांचं शुभागमन झालंय. वेलकम 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 आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑफ साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आता नीरज येथील बॉलपर्यंत चांगली फिल्डिंग चांगली फेकी ॲक्युरेट फेकी काय असते ना ही नीरजने मात्र मैदानाच्या आतमध्ये दर्शवून दिलं. वेलकम प्रभाकर शेठ पाटील यांचं शुभागमन झालंय. या परिसरातील एक दमदार उद्योजक आणि क्रिकेटसाठी सातत्यानं या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून वाव दिली गेली आहे. 3 ओव्हरचा खेळ नितांत आता नुकताच कंप्लीट झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती लागल्या गेल्या स्कोर कार्डवरती 33च्या घरामध्ये. आता 20 नेटवर्कच्या माध्यमातून ऑन स्क्रीन दाखवलं जातं. येणारे बॉल असतील 12 आणि 12 बॉलमध्ये करायचे आहेत 8 धावा. पण लक्षात ठेवा 15 मिनिटाच्या आतमध्ये ॲक्युरेट 3 षटकं आपण कंप्लीट केलेत. आता 4थ्या षटकासाठी जास्त वेळ लावू नका. टीम संदेश 11 गावदेवी धानिव टीमला आम्ही विनंती करतोय 12 बॉलमध्ये 8 धावा करायच्यात. मॅच इथून देखील संपल्या नाही आहे कारण की विश्वनाथने अजूनपर्यंत एकच षटक हाताळलंय आणि त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी करत असताना फक्त त्याने 4च धावा खर्च केलेल्या आहेत. या परिसरातील नागरिक आता हळूहळू का होईना या स्पर्धेच्या दिशेने येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण की स्पर्धा मानाची स्पर्धा सन्मानाची अभिमानाची कर्तृत्वाची पाहायला मिळाली. येणारे बॉल 12 आणि 12 बॉलमध्ये करायचे आहेत 8 धावा ही मॅच जिंकण्यासाठी. मॅच अजून देखील संपल्या नाही आहे कारण की आता षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार होतील. अर्थातच विश्वनाथ जाधव या गोलंदाजाची अगदी या खेळाडूची कारकिर्दी इतिहास जर पाहिला गेला तर फार मोठा आहे. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली. पहिला बॉल ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न बॅटचा स्विंग प्रॉपर होता परंतु चेंडू आणि बॅटचं कनेक्शन नाही आहे. पहिला बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. विश्वनाथ सांगतोय मॅच अजून देखील संपली नाही आहे कारण की धानिव संघ अजून देखील जिंकल्या नाही आहे. दुसऱ्या बाजूला संतोष जाधव 13 बॉलमध्ये 26 धावा झुंजार आणि झुंजावती खेळी 1 हँडेड इथे मॅच जिंकवण्याचा प्रयत्न करतील का. कट करण्याचा प्रयत्न याही वेळेला बीट केलाय का वेग होता भन्नाट प्रचंड वेगाने हा बॉल चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये. ही खासियत आहे धानिवच्या वाघाची आणि अर्थातच विश्वनाथ खूप चांगली गोलंदाजी. ज्यावेळेला स्ट्रोक कंप्लीट झाला अशा निराशा व्यक्त केली आपण ऑन स्क्रीन पाहू शकता. संतोषला माहिती आहे जितकं लवकर मॅच संपेल तितकं आपल्या टीमला बरं राहील. नाही तर शेवटच्या ओव्हरपर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत मॅच गेली तर मग प्रेशर दबाव हा सातत्याने दिसेल. आणखीन एक डॉट बॉल काय गोलंदाजी करतोय हा धानिवचा वंडर बॉय देखील सुपरस्टार आज या कोसमाई क्रीडांगणावरती खूप चांगली गोलंदाजी. सन्माननीय शंकरजी पाटील साहेब त्यांचं देखील शुभागमन झालं. वेलकम आपलं देखील सर हार्दिक हार्दिक स्वागत. आता इथे पुन्हा एकदा रिव्ह्यू घेण्यात आलाय. येस बॅटिंग करणाऱ्या टीमचा मला वाटतं रिव्ह्यू गेलाय त्याच कारण सर पुन्हा एकदा रिव्ह्यू मिळणार नाही आहे कारण की तो 1 बाउन्ससाठी रिव्ह्यू घेण्यात आला होता आणि तिकडे फेअर डिलिव्हरी पाहायला मिळाली. त्याच कारणास्तव दोन्ही टीमला फक्त एकच रिव्ह्यू या ठिकाणी दिला जाईल. धावा फटकावरती लागल्या गेल्या 33. आता येणारे बॉल 9 बॉलमध्ये करायचे 8 धावा. पुढचा बॉल ऑन साईडला फटका इथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे खाली क्षेत्र निवडलंय. बॉल इनटू द गॅप चेंडू सीमारेषे पार या मॅचची हवा काढले. संतोषच्या बॅटमधून हा खणखणीत दर्जेदार धम्माकेदार रुबाबदार चौकार. कडक बॅटिंग संतोष डॉट बॉल जरूर खेळतोय परंतु मॅचला आता मात्र जर पाहिलं तर चांगली कलाटणी देतो. हा चौकार ऍक्शन रिप्ले दाखवला देतो खूप चांगला फटका पाहायला मिळाला. पहिल्या 3 बॉलवरती राज्य राहिलं विश्वनाथ जाधवचं परंतु चौथा बॉल जसा टाकला त्या बॉलला मैदानाच्या पलीकडे पाठवलं चौकार आलाय. या पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग टॅगवरती बॉल तयार 37. धावा फटकावरती बनलाय. शॉर्ट बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचे बॉल पर्यंत पोहोचतील. एकच धाव या बॉलवरती प्राप्त केली जाईल.
एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 38 धावा आपण पाहत आहोत, ऐकत आहोत. 27 चषक 2026 खार्डी या गावातील लोकप्रिय असलेली ही क्रिकेटची स्पर्धा डे अँड नाईटचा फॉर्मॅट आपण बघताय आणि पहिलीच मॅच जबरदस्तरित्या रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हा बॉल जर डॉट आला मॅचला मजा येईल. येणारे बॉल 7 बॉलमध्ये करायचे आहेत 3 धावा. राहुल जॉन स्ट्राईक एंडवरती आहेत. एक बॉलमध्ये आतापर्यंत 1 धाव त्याने केले. 17 बॉलमध्ये 31 धावा आतापर्यंत संतोषच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. 7 बॉलमध्ये करायचे 3 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा विश्वनाथ जाधव तयार. ऑब्स्टिकच्या बाहेर शफल झाले, ड्राईव्ह केले ऑन साईडला क्षेत्ररक्षक येतील लॉंग ऑनचे. चांगली फिल्डिंग अपेक्षित होती. बॉल बाउंड्रीच्या दिशेने जातोय. आलाय दर्जेदार राहुलच्या बॅटमधून मॅच विनिंग करणारा हा चौकार आणि मॅच जिंकली आहे. पहिली मॅच अर्थातच टीम गोखिवरे संघाने. अभिनंदन संतोष जाधव आणि भाविश पाटील यांना टीम खूप चांगला खेळ आपला राहिला. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिले गेलं तर हडलक टीम धानिव या स्पर्धेमध्ये भाग घेतला, सहभाग घेतला. आपले देखील विशेष आभारी आहोत. या परिसरातील आणखीन एक सुंदर असं व्यक्तिमत्व नितीनजी पाटील साहेब यांचं शुभागमन झालं. वेलकम नितीन दादा पाटील, आपलं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. टिवरी गावातील काही ग्रामस्थ देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. आता यापुढचे एक बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. टिवरी आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ पाहायला मिळेल. अर्थातच श्रीराम ओवळा संघ आपल्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसेल. 17 बॉलमध्ये 31 धावा, त्यामध्ये जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली ती म्हणजेच संतोष जाधव पिण्याची. आता या मॅचचा पुरस्कार देखील देणार आहोत, नो डाऊट अबाउट इट, ज्याने वन साइड हिरो अशी कामगिरी केली, ज्याने सर्वाधिक धावा या डावात बनवल्यात. गोलंदाजी करत असताना जर पाहिले गेलं तर एक षटक ज्याने हाताळलं, त्यामध्ये 2 षटकं ज्यांनी हाताळली, त्यामध्ये 4 धावा दिल्या फक्त आणि 4च विकेट प्राप्त केलेल्या आहेत. म्हणजेच काय तर